पण दोन्ही संघांना विनंती आहे मित्रांनो, एक षटक 5 मिनिटं आहे आणि तुमचा निर्धारित वेळ आम्ही टॉस सोडल्यानंतर सांगू की तुम्हाला कोणत्या वेळेला सामना सुरू करायचा आहे। 10:32 झालेली आहेत। हा टाइम तुमचा नोट केला जाईल, याची नोंद आपण सर्वांनी घ्या, कारण पहिल्या दिवशी एक सामना आम्हाला अंधुक प्रकाशामध्ये खेळवावा लागला। या गोष्टी आम्हाला टाळायच्या आहेत, त्यासाठी आपण सहकार्य करा आयोजन समितीला। आपण अधिकचा वेळ घेऊ नका। ज्यावेळेस मॅच मध्ये कुशल मुवमेंट असेल ना, त्यावेळेस तुम्ही तो वेळ घ्या, आम्हाला चालेल। वळूया कमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया मराठीतला एक चांगला आवाज किरण मस्कर सर। हॅलो माईक चेक। चला लगेच मॅचला थोडासा स्पीड अप द्या प्लीज। सर्वांचं मनापासून अधिक स्वागत। सर्वात पहिल्यांदा नमन करूयात 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती। गणरायाच्या चरणी आपण नतमस्तक होऊयात। 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला राजा छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊयात। पाहुनी शौर्य तुझं पुढे मृत्यू नतमस्तक झाला, माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला। छत्रपती श्री संभाजी महाराजांना नतमस्तक होऊयात। ज्या मातीनं लहानाचं मोठं केलं त्या मातीला नतमस्तक होऊयात। क्रिकेटची देवता खेळपट्टीला नतमस्तक होऊन आजच्या दिवसाची सुरुवात करूयात। आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपण पाहिली तर कंदूर पंचायत समिती गट विपक्ष वाकुडे पंचायत समिती गट अशी आजच्या दिवसातील दुसरी मॅच खेळली जाते। नाणेफेकीचा कौल जर आपण पाहिला तर वाकुडे पंचायत समिती गट या टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकला। दे वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट। दोन्ही शेर एकमेकांसमोर आलेत असं म्हणायला हरकत नाहीये। इकडे शेर, इकडे सवा शेर, तिकडे बाहुबली, इकडे ग्रेट खली, आणि या मॅच मध्ये मजा वेगळीच आहे। कुठेही जाऊ नका, जोडून रहा आमदार चषक 2024 सोबत। चला लगेचच मॅचला स्पीड अप द्या। आमच्या चिंचेचं जे झाड आहे तिथे जे खेळाडू उभे राहिलेत, मी विनंती करेल आपण मागे सरकून घ्या। तिथे चेंडू आल्यानंतर तुमची गडबड होऊ शकते, मॅच थांबू शकते। थँक्यू सो मच। स्ट्रायकिंगला अमर गायकवाड, दुसऱ्या साईडला आपण पाहिला देवांचा देव महादेव कदम, आणि गोलंदाजीसाठी अमोल माने। म्हणून म्हणलं महादेव कदम एका साईडला आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अमोल माने। दोघांकडे केसेसच्या फाईलीत या मॅच मध्ये कशा पद्धतीने हँडल करतात दोघे मुंबई पोलीस कार्यरत। मॅचला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल। पहिला चेंडू पासून वार पलटवार चालू होतील, कारण की मगाशी चर्चा केली, इकडे छोटे मिया, इकडे बडे मिया, इकडे शेर, तिकडे सवा शेर, तिकडे बाहुबली, इकडे ग्रेट खली, खलीबली 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 या मॅच मध्ये नक्की होईल। हे सेकंड मॅच आहे, पैसा वसूल आहे, तुमचा पेट्रोलचा पैसा वसूल होणार हा आमदार चषक 2024 चा पहिल्यापासून शब्द आहे। दोघे स्क्रीन मध्ये पाहताय अमर गायकवाड, अमर गायकवाड लक्ष असेल अमरकडे। दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अमोल मानेकडे देखील लक्ष असेल, महादेव कदमकडे लक्ष असेल, मॅच कडे लक्ष असेल। चला स्पीड अप घ्या प्लीज। अंपायर प्लीज विनंती करेल मॅचला लगेच चालू करून द्यायची, कारण की आम्ही तुमच्या मागे लागू शकतो आणि तुम्ही खेळाडूंच्या मागे लागू शकता। येस थँक्यू। आजचे दोन्ही अंपायर्स तुम्ही पाहता वैभव नलवडे सर आणि सुनीलजी पाटील सर। शिस्त म्हणजे शिस्त आणि शिस्तीसाठी ओळखले जाणारे दोन्ही अंपायर्स। मॅचला होते सुरुवात। आमदार चषक 2024 ची हाय व्होल्टेज मुकाबला बरोबर 10:36 दुसऱ्या मॅचचा पहिला चेंडू टाकण्यात येतोय। अमोल माने निघाला अमर गायकवाडच्या दिशेनं पहिला चेंडू घेऊन। पॉवर प्लेचं षटक, घराघर क्षेत्ररक्षण सजवलं, हाफ अम्ब्रेला टाइप पॉवर प्ले षटक। पहिला चेंडू सुरेख फटका, स्क्वेअर कट, डीप एक्स्ट्रा कव्हर रीजन, 1 सेकंड बाउंस, आमदार चषक दमदार चौकार। बोला था ना पहले बॉल से मजा आएगा। गुड मॉर्निंग बोलणारा, आइए जनाब स्वैग से करेंगे आपका स्वागत। आणि हे पहिला चेंडू होतो स्वागत। आता इथून पुढे मजा आहे। आरेला कार उत्तर देणारे प्रत्येक जण मैदानामध्येच आहे। ईट का जवाब पत्थर से देंगे, कड़वा देंगे जनाब, हे बोलणारा प्रत्येक जण मैदानामध्येच आहे। अगर हे मैदान जर क्रिकेटचं जंगल आहे तर या मैदानाचा या जंगलाचा राजा एकच असेल, तो आज शोधायचा। कोण असेल या जंगलाचा राजा? कारण की एका जंगलात 2 राजे आणि एका मॅनात 2 तलवारी कधीच नव्हत्या, कधीच नसणार, इथे एकच असणार। बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट, पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर रीजन, अप्रतिम फटका, व्हाट अ ड्राइव्ह, व्हाट अ ड्राइव्ह, बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूमध्ये चौकार आला। काय ड्राइव्ह फटका, कव्हर ड्राइव्ह होता।
मुंबईचा मरीन ड्राईव्ह जेवढा बघण्यासारखा आहे तेवढाच अमर गायकवाडचा कव्हर ड्राईव्ह बघण्यासारखा. अप्रतिम फटका, व्हॉट अ स्ट्रोक. रिप्ले टेलिकास्ट पहा. बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कट, व्हॉट अ स्ट्रोक. गॅप शोधून काढला. एखाद्या सुईमधून जसा धागा विणावा तसा फटका शोधून काढला. आमचे आदरणीय सचिनजी शेटे साहेब, त्याचबरोबर अजयजी जाधव साहेब, या दोन्ही मान्यवरांचं मनापासून अधिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. बॅकफुटला शॉट ऑन पूल, खेळाडू आहे, चेंडूपर्यंत पोहोचतोय, विकेटचा पातन. बोला था ईट का जवाब पत्थर से देंगे, कड़वा देंगे जनाब. बैटर गॉन. अमित पाटिल ने पकड़ कैच. अमर गायकवाड निकल चले बाई पॅव्हिलियन के तौर. बॅक टू डकआउट. जड मनाने, जड अंतकरणाने, जड विचारानं, जड पावलानं आणि अगदी 3 चेंडू 8 धावा करून अमर गायकवाड बॅक टू द डकआउट. तर दुसऱ्या साइडला बॅटिंग साठी दाखल झाला कंदू टीमचा हँडसम बॉय सुशांत पाटील लाल्या या नावानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये छाप सोडणारा आणखीन एक बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. इकडे दोन्ही टीम कडे एक गया दुसरा शेर आया. कोणी कोणास कमी नाहीये. मॅचची मजा आहे. काम असेल बाजूला ठेवा, धंदा असेल बाजूला ठेवा, शेतीची काम असतील थोडा वेळ थांबा, पण मॅच कडे लक्ष द्या, कारण की अशी मॅच तिकीट आणि पैसे दिले तरी भेटणार नाही. समर्थ 5G इंटरनेट सेवा खूप छान काम तुमच्या माध्यमातून केलं जातं. 5 दिवस मोफत समर्थ 5G इंटरनेट शिराळा यांच्या माध्यमातून जी सुविधा दिले त्याच्यासाठी हॅट्स ऑफ. 8 धावा 3 चेंडूचा खेळ झाला. सुशांत पाटील लाल्या स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजीसाठी अमोल मानेने खूप छान कामगिरी केली. यावेळी देखील बॅकफुटला जम करण्याचा प्रयत्न, नॉनस्टिकचा खेळाडू जागा सोडतोय. कमबॅक केलाय. अमोल मानेला माहिती आहे कमबॅक कसा करायचा, कारण की तो पण कच्च्या गुरुचा छेला नाहीये. मॅच एका साइडून वार, दुसऱ्या साइडला पलटवार, हेच होणार आहे. काय चेंडू टाकलाय, पडल्यानंतर थोडासा शरीराचा वेध घेतोय, फ्लिक मारण्याचा प्रयत्न. तब्बल चेंडू आतापर्यंत झाले 4. काय एंट्री आहे. यावेळी देखील पुढे आलाय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी हवेमध्ये, जिथे आपण पहिलं पडल्यानंतर काटा बदलला. फक्त 2 धावा अंपायर कॉल येतोय. 2 धावा. तब्बल चेंडूचा खेळ झालेला आहे 5. धावसंख्या अगदी 10 या आकड्यावरती. या मॅच मध्ये मेहनतच करावी लागेल. नशिबाचं काय नसतं, सगळं मेहनतीवर असतं. नशिबावरती फक्त जुगार जिंकता येतो, मॅच मेहनतीनच जिंकावी लागते. आणि ड्रीम 11 ते एक नशिबाचा खेळ. अप्रतिम. आणखीन एक धाव, आणखीन एक चेंडू बाकी आहे. हो, वेगाने टाकलाय, जास्त वेगाने टाकलाय, निघून जातो चेंडू. अंपायर कॉल व्हाईट बॉल, त्यामध्ये भेटेल प्लस GST 1. 2 आत्ताच्या, येस आत्ताच्या 2 धावा. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र अगदी पुढे जाते. कधी कधी वेगानं चुकीच्या दिशेला जाण्यापेक्षा हळूवारपणे योग्य दिशेला जाणं बरोबर आहे. आणि खरं आहे, तुम्ही वेगाने चुकीच्या दिशेला जाण्यापेक्षा हळूवारपणे योग्य दिशेला जा. कदाचित रस्त्याच्या पलीकडे बॉल गेला असावा, पण आमचे प्रतिनिधी आहेत प्रत्येक जण. बाहेरचा चेंडू आणायला आतापर्यंत खेळाडू गेला नाही. हे आमचे सगळे प्रेक्षक पाहत आहेत पॅव्हिलियन मध्ये, डकआउट मध्ये बसले सीड्यांवरती. अर्ध्यांचे मोबाईल बाहेर आहेत, मेसेज करतात आज मला वेळ नाही, आज मॅच मध्ये मी रिप्लाय देऊ शकत नाही. बाकी शाळेतली मुळे A² B² = AB², लसावी मसावी आयुष्यात कधी कामाला आलाच नाही. आणि बाकी काम धंदा प्रपंच व्यवसाय शेती सोडून आलेले आमचे संपूर्ण आयुष्यात एक ना एक तरी नाद असावा. त्याच्यात क्रिकेटचा नाद म्हणजे अप्रतिम. नाद निराळा 32 शिराळा. हे बोलायसाठी सोपं आहे, पण तुम्ही जेव्हा नागपंचमी असते तेव्हा आलात ना, अंगावरती काटा येईल. तुम्ही बोलाल मी जातो, माझ्याकडून हे जमणार नाही. धावसंख्या आहे तब्बल 12. 5 चेंडूचा खेळ झाला. बॅकफुटला जाऊन केल्याचा प्रयत्न हवेमध्ये. बड़ी मछली जाल में फंस गई. सुशांत पाटिल लाल्या बैक टू द डकआउट. सस्ते में गया, सस्ते में गया, स्वस्तात गेलाय, खाया पिया नहीं, कुछ नहीं, ग्लास सोडा 12 आना. बॅक टू डकआउट. सुशांत पाटीलला थांबणं गरजेचं होतं का?
पण तो गेला. आता टीमला टेन्शन मध्ये आहे, टीम थोडीशी दडपणामध्ये, कारण की लाल्या थांबतोय तर दाबा येत आहेत आणि लाल्या आता माघारी आला. अप्रतिम गोलंदाजी अमोल माने, क्या कहना भाई, वाह वाह वाह, अप्रतिम गोलंदाजी. काय गोलंदाजी राहिली अमोल मानेची. पहिला स्पेल मध्ये आग लागली आहे. पहिल्या स्पेल मध्ये अप्रतिम मॅच बघायला भेटली आहे, जिथे धावा आलेत फक्त 10-12 आणि विकेट आलेत 2 विकेट आलेत पहिल्या ओव्हर मध्ये. बॅटिंग साठी एक अनुभवी खेळाडू, जुना चावल, ओल्ड इज गोल्ड, मास्टर माइंड, चतुर चालक संदीप गायकवाड दाखल झालेत. तर दुसऱ्या साइडला आणखीन एक हुशार आणि यंग टॅलेंट सागर लाड मैदानामध्ये दाखल झालेत. हे लेजंड यंग टॅलेंट आहे, म्हणजे यांचं वय जेवढं वाढेल सागर लाडचं, तेवढा तो आणखीन घातक होत जातोय. टेनिस क्रिकेटचा त्याचा रेकॉर्ड राहिला. सागर लाड एका साइडला, दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर देवांचा देव महादेव कदम. फुल टॉस चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा खेळाडू वेगानं जातोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते, फक्त एक धाव. फुल टॉस चेंडू, एखाद्या फलंदाजाच्या जवळ माईक घेऊन जायचं, त्याला विचारायचं तुझा चांगला चेंडू, आवडता चेंडू कोणता, तो बोलेल ज्युसी फुल टॉस. पण नाही, लागला नाहीये. बरेच बॅटर आपण पाहिले तर बॅट चेंज करत असतात, आता देखील तसंच झालं, बॅट चेंज झाली आहे. संदीप गायकवाड स्ट्रायकिंगला आपला पहिला चेंडू फेस करतायत. लीग गाजवली आहे, आज मैदान गाजवायचं आहे. दुसऱ्या साइडला सागर लाड. दोन्ही टीम, प्रत्येक टीम चाळणीमध्ये चाळून खेळाडू आणते, म्हणजे ते एका धाग्यात ओवले ते सोन्याचा, हिऱ्याचा, सुवर्ण हार तयार होईल असे खेळाडू प्रत्येक टीमकडे. यावेळी यॉर्कर चेंडू कोठून काढायचा प्रयत्न, सरळ ड्राइव्ह केला, खेळाडू वेगाने तो चेंडू गॅदर केला, फेकतोय. एकच धाव कंप्लीट केली आहे, 1 रन कंप्लीट झाली आहे, सिंगल डबल. इथे फुकट काहीच भेटणार नाहीये, एका धावेला पण मेहनत. उन्हात गेल्याशिवाय सावली भेटत नाही. या मॅच मध्ये तसंच आहे की आपली सावली पण उन्हात गेल्याशिवाय आपल्याला भेटली नाहीये, तर या मॅच मध्ये फुकट कसं भेटेल. 14 धावा, 14. 2 चेंडूचा खेळ झाला, 4 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. महादेव अकेला काफी है क्या. आमदार चषक 2024 बॅकफुटला जातोय, शॉर्ट आर्म पुल, डीप बॅकवर्ड स्पेल, एक रीजन. अगदी 2 धावेसाठी पुन्हा 2 धावा. अमर महादेव बोलत असेल फटका चांगला होता, सर्कलला खेळला असता तर 4-5 आणखीन धावा भेटल्या असत्या. हमें तो अपनों में लूटा गैरों में कहा दम था, हमें तो अपनों में लूटा गैरों में कहा दम था, जहां पे शॉट मारा वहां पे डिक्लेअर झोन था. 2 धावा फक्त, 16 धाव संख्या, 16. हे सगळ्या टीम सध्या आपण पाहिलं तर दाखल होत आहेत हळूहळू. टीमची टोटल आपण पाहिली तर 16. 3 चेंडूचा खेळ झाला, आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. विकेट कीपर क्लोज आहे, संभलकर महादेव. बॅकफुटला जाऊन सुरेख फटका, पहिला लागला नव्हता, आता उचलला, फेकून दिला. आमदार चषक 2024चा दमदार षटकार. व्हाट अ स्ट्रोक. शॉर्ट आर्म पुल, पावरफुल, यूजफुल, केअरफुल, वंडरफुल, ऊपर से डुपर सुपर. व्हाट अ स्ट्रोक. काय फटका खेळला, अप्रतिम. टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 22. काय फटका, चेहरा पहा, देहबोली पहा, आर्म्स, मनगटातली ताकद एकदम ओके, परफेक्ट. ही आग लागली पाहिजे. महादेव कदम स्विचिट नाही, दुधारी तलवार. यावेळी देखील आपण पाहिलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न, जिथे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. घी अगर सीधी उंगली से निकले तो उंगली टेढ़ी क्यों करे. फटका जर सरळ बॅटीने येतोय तर आडव्या बॅटने का खेळावं. दुधारी तलवार लगी तो आबाद, नाही तो बर्बाद करणारा फटका खेळत असताना बराचसा रिक्स एखादा खेळाडू घेत असतो. सागर लाडने चांगला कमबॅक केला. गोलंदाज सागर लाड
कमबॅक कसा असावा सागर लाड न दाखवला. ओव्हर क्रमांक 2 जो शेवटचा चेंडू घेऊन येतोय. लेफ्ट हँडेड बॅटर. यावेळी देखील फटका आपण पाहिला तर अगदी शरीरावरती आलेला. अंपायरचा कॉल डिक्लेअर 1 धाव 2 धावा. येस, या 2 धावेच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 2-5 25 2-5 25. लॉस ऑफ दी 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर. बॅटिंग करते टीम आपण पाहिले तर कंदूर पंचायत समिती गट 25 धावसंख्या 2 धावा 2 विकेट इथे गेलेल्या आहेत. आणि सध्या गोलंदाजी करते वाकुर्डे पंचायत समिती गट. यानंतरची बॅच आहे कामेरी पंचायत समिती गट विपक्ष देववाडी पंचायत समिती गट. यानंतरची मॅच आहे कॅप्टन तुम्ही आत्ताच आला तर खरं बरं होईल. कामेरी पंचायत समिती गट आणि देववाडी पंचायत समिती गट दोन्ही कॅप्टनला कॉल आहे टॉस साठी. आपण या दमदार आमदार मानसिंग नाईक भाऊ यांच्या नावानं खेळली गेलेली स्पर्धा आमदार चषक 2024. अंदाज फलंदाज आणि घरंदाज यांना कधी तोलायचं नसतं. या आमदार चषक धावसंख्या 25 25 2-5 25. विनोद माने. मात्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये लसित मलिंगा हे टोपण नाव देखील ज्या खेळाडूला ज्या गोलंदाजाला दिलं गेलंय तो विनोद माने. गोलंदाजीसाठी दाखल महादेव. पुढे खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला डिपेक्स्टा कव्हर रिझन मध्ये कव्हर मधून अप्रतिम क्षेत्ररक्षण. आज पडेल लढेल पण रडणार नाही असं प्रत्येक जण विनोद मानेला पाहता. पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव कंप्लीट. प्रोजेक्टर स्कोरचं म्हणणं आहे असं जर बॅटिंग केली तर तब्बल 48 पर्यंत जाऊ पोहोचतात. पण 48च्या पुढे पोहोचले तर एक फायटिंग स्कोर होईल. पण दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर वाकुडे पंचायत समिती गट हाच विचार करेल की 48 आणि 40च्या आतमध्ये थांबवायचा. अगदी सोडून दिला. अंपायर कॉल येतोय व्हाईट बॉल. येस, एक्स्ट्रा धाव. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये कला हवी आहे. पंचांकडे आहे व्हाईट बॉल देत असताना त्यांची एक वेगळी अदा आहे आणि ती देखील खूप छान आहे. यॉर्कर मान दिला न. खेळ असा करा की समोरच्या फलंदाज म्हणजे बुम बुम बुमरा जेव्हा गोलंदाजी करतो ऑस्ट्रेलियन टीमच्या समोर ऑस्ट्रेलियन टीमचा एखादा फलंदाज यॉर्कर बोल्ड झाला ते टाळ्या वाजवत जातो. याला बोलतात खेळ. पुन्हा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न अप्रतिम. लसित मलिंगा विनोद माने शिरायाचा लसित मलिंगा गोलंदाजीसाठी. मात्र महादेव कदम संदीप गायकवाड जेवढा वेळ थांबतायत तेवढे धावा येत आहेत. कापूस आहेत जेवढे हातामध्ये हलकेत घामाने भिजले जड जातात भाऊ. 28 लॉस ऑफ द 2 विकेट्स आफ्टर 3 बॉल. 3 अजून बाकी आहेत. विनोद माने गोलंदाजीसाठी. समोर महादेव कदम. बॅकफुटला जातोय बिग हिट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. कॅच ऑस्ट्रेलियन स्टाईल अवघड होती सोप्या पद्धतीने पकडले. वॉट अ कॅच. अप्रतिम कॅच पकडली आहे. खेळाडू आपण पाहिलं तर वॉट अ कॅच. रोहन होता. रोहन चेंडू खाली आला. ऑस्ट्रेलियन स्टाईल झेल पकडली. महादेव कदम अगदी परतीच्या रस्त्यावरती 10 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. विनोद मानेनं विकेट घेतली आहे. काय चेंडू हाताळला विनोद मानेनं. चेंडू पहा शेवटपर्यंत. वॉट अ कॅमेरा बघ. वॉट अ कॅमेरा बघ. नीरज आणि प्रसन्न भोईर अप्रतिम कॅमेरा बघ दोघांचं. मिस्टर हनुमंत बॅटिंग साठी दाखल झालेत. तब्बल चेंडूचा खेळ झाला. विनोद माने 4 धावा दिले 3 विकेट घेतले 1. टीमची टोटल 28. बॅटिंग करते कंदूर पंचायत समिती गट. गोलंदाजी करते वाकुडे पंचायत समिती गट. या 2 संघांमध्ये असलेली एक हाय व्होल्टेज पैसा वसूल कलगीतुरा तू में आणि रणधुमारी अप्रतिम मॅच. पैसा वसूल आहे. मिस्टर हनुमंत स्ट्रायकिंग साठी बॅटिंग साठी दाखल झालेत. यावेळी देखील बॅटीच्या अगदी बॉटमला चेंडू अगदी आपण पाहिलं तर अगदी
अंपायर्स येत आहेत, शंका आहे त्यांच्या मनामध्ये. कोणताही खेळाडू इथे येणार नाही या गोष्टीची काळजी घ्या. सो अंपायर्सना आहे स्वातंत्र्य आणि ते ओमच्या MTCच्या कोर्टामध्ये आता जातील आणि डिसिजन घेतील. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 28. रोहन माने सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मिस्टर सचिन बॅटिंगसाठी दाखल झाले. रोहन मानेला आपण पाहतो शेवटचं षटक ते घेऊन येत आहेत. ओहो, अप्रतिम फटका. पण चेंडू आपण पाहिलं तर डिक्लेअर झोनच्या दिशेनं जातोय. धाबा जिथे आहेत अर्थातच 2. या 2 धाबेच्या मदतीनं टीमची टोटल अगदी 30 या आकड्यावरती. ओमसाई MTCच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह पाहत आहे. पण तुमच्याकडे इंटरनेट नसेल, इंटरनेटची सुविधा नसेल तर केबलवरती GTPL SPN केबलवरती MPN चॅनल क्रमांक 351 वरती ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहू शकता. महेश पाटील साहेब औंढी गावचे महेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा चॅनलवरती लाईव्ह दाखवली जाते केबलवरती. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. GTPL SPN केबलवरती MPN चॅनल क्रमांक 351. पुन्हा शॉट ऑन पूल हुक केलाय क्षेत्ररक्षक. यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी 2 धाबा जिथे आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये असतील. येस, या 2 धाबेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. टॉस साठी कॅप्टन आले आहेत का? दोन्ही कॅप्टन कामेरी पंचायत समिती गट आणि देववाडी पंचायत समिती गट. लक्षात घ्या, कॉल तुम्हाला एकदाच दिला जातोय. जेव्हा टॉस साठी इनिंग ब्रेक होईल प्लीज टीम अवेलेबल रहा. देववाडी पंचायत समिती गट आलेली आहे आणि कामेरी पंचायत समिती गट सुद्धा. थोड्याच वेळामध्ये घेतला जाईल टॉस. मात्र सध्या मॅचचे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न बॅटीच्या अगदी बॉटमला. जो कली रिझन मधला खेळाडू होता तो वेगानं धावत आला. या मॅच मध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या, पण विनोद माने मलिंगा जिथे आला तिथे त्यानं फक्त 3 धावा दिल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 धावा अशी राहिले मॅच. म्हणजे तिथे विकेट आले 2, पहिल्या ओव्हरमध्ये विकेट आले 2, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा 13 आल्या, विकेट आली नव्हती. अशी मॅच राहिले. ग्राफ खाली खेचला, पूर्ण खेचला खाली ग्राफ. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग होते. चेंडू आपण पाहिलं तर वेगाने निघून जातोय. वेगावती स्वार आहे, अचूकता टप्पा आहे, गती आहे, गतिवती स्वार आहे. रोहन माने त्याचं नाव आहे. वाकुडे गावचा सुपुत्र आहे. वा, अजयजी माने साहेब यांचे सुपुत्र आहेत. बाप बेटा, ज्या घरामध्ये आपण पाहिलं तर क्रिकेट गिरवलं जातं, शिकवलं जातं. बाप बेटा एकाच मॅच मध्ये खेळताना आमदार चषक 2024 लक्षात राहील. यावेळी देखील सुरेख फटका लॉफ्ट केलाय. काव कॉर्नर रिझन. खेळाडू आहे, चेंडू गॅदर करतोय, फेकतोय एका हाताने. दुसरी धाव धोक्याची असू शकते आणि यावेळी मात्र पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले. दहशत थोडीशी ठेवावी, असावी आणि ती अशी असावी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, स्वप्न होतं, जागेवरतीच थांबवलं, मागे वळले. एकाच धावेती समाधान. 34 धावसंख्या, 1 चेंडू अजूनही बाकी आहे. संदीप गायकवाड अकेला काफी है क्या? कारण की इथे जर मोठा फटका येतोय तर एक चांगली टोटल भेटतीये. शॉटा मूव्ह करण्याचा प्रयत्न, सुरेख फटका. धावा भेटतील फक्त 2-2-2 आणि या 2 धावेच्या मदतीने पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 36 ऑन अ स्कोर कार्ड, 37 रन्स टू विन. 37 धावेचं आव्हान. अजयजी जाधव साहेब, सचिनजी शेटे साहेब, प्रतापजी कदम साहेब, विनंती करेल आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करतोय साहेब. इनिंग ब्रेक झालेला आहे, कॅप्टन्स आलेले आहेत, दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत. टॉस आम्ही करतोय.
थँक्यू. आपण टॉस करूया आणि मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभास्य आम्ही मॅच क्रमांक 3चा टॉस करतोय. दोन्ही संघनायकांना विनंती करूया की आपण टॉससाठी या. पंचायत समिती गट कामेरी आणि पंचायत समिती गट देववाडी मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभास्य आम्ही नाणेफेकीचा कौल करत आहोत. हा सामना तिसरा आहे. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण या. आपल्या शुभास्य आम्ही दादांच्या शुभास्य आम्ही टॉस करतोय. आमचे तिन्ही मान्यवर आहेत आवर्जून या स्पर्धेला बघण्यासाठी आणि भेट देण्यासाठी या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. दोन्ही संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. नाणेफेकीचा कौल कोण मागणार? ओके, टीम कामेरी पंचायत समिती गट नाणेफेकीचा कौल मागणार. आपण कॉइन स्पिन करूया. काटा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे. आलेला आहे छापा. टॉस जिंकलेला आहे टीम देववाडी पंचायत समिती गट या टीमने. तुम्ही एक सामना खेळलाय. तुम्ही सामना जलद गतीने अवघ्या 9 बॉलमध्ये जिंकला. या सामन्यामध्ये काय घेताय? निश्चितच पहिल्या मॅचमध्ये जशा पद्धतीचा खेळ केला सर्व टीमने त्यानुसार आम्ही प्रथम क्षेत्ररक्षणाचाच निर्णय असेल. बॉल फर्स्ट. कोणतं टार्गेट घ्यायला आवडेल? पाठीमागच्या मॅचमध्ये तुम्ही धावसंख्येचा पाठलाग केला होता आणि या सामन्यामध्ये कोणत्या धावसंख्येचा पाठलाग करायला आवडेल? निश्चितच ज्या पद्धतीनं आमच्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली त्यानुसार आम्ही 30 धावसंख्येच्या आतमध्येच थांबवण्याचा प्रयत्न करेल आणि आमचे बॉलर्स बेस्ट देतील त्यात काही वाद नाही. देववाडी पंचायत समिती गट म्हटलं की किती गावं आहेत? जवळजवळ आमच्या गणामध्ये 10 गावं आहेत टोटल. निश्चित म्हणजे 10 गावांचा एक संघ एका बाजूला आहे. कामेरी संघ तुम्ही पहिला सामना खेळताय. तुमच्या वाट्याला बॅटिंग आली आहे. कोणतं टार्गेट द्यायला आवडेल? 40-45 टार्गेट आम्ही देऊ. आमदार चषक 2024 तुम्ही खेळताय. कशा भावना आहेत? आमदार चषक हा भाऊनी पहिल्यांदाच भरवला त्याबद्दल भाऊंचं मनापासून आभार. इथून पुढेही असंच प्रत्येक वर्षी चालू राहावे सामने आणि यावेळी विधानसभेला काय भाऊंची अडचणच नाही. आम्ही प्रत्येक वर्षी काम भाऊंचंच करतो. मी वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचा सदस्य आहे आणि ह्यावेळी भाऊसने आमच्या गावातून भरपूर लीड दिली. आमच्या पंचायत समिती गणात 4 गावं आहेत. कामेरी, विठ्ठलवाडी, येडेनिपाणी आणि इटकरे. त्यातले आता बऱ्यापैकी येडेनिपाणीचीच आहेत सगळी कारण बाकीची नाही म्हणली त्यामुळे आम्ही येडेनिपाणीची फक्त खेळणार आहे. क्या बात आहे. कहो दिल से मानसिंगराव भाऊ फिर से. दादा तुमच्याकडे येईन. आमदार चषक 2024 आपण या ठिकाणी आवर्जून आहात. आपण या स्पर्धेला शुभेच्छा देत अशी विनंती. आमदार चषक भाऊंच्या माध्यमातून हा चषक जो होत आहे पहिल्यांदाच होत आहे. हॉलीबॉल वगैरे बाकीच्या स्पर्धा थोड्याशा मागं पडल्यामुळं भाऊंच्या डोक्यात आलं की आपण विधानसभा मतदारसंघात आपण क्रिकेटच्या स्पर्धा घ्याव्या आणि भाऊंनी हा भव्य आमदार चषक जे ठेवलेला आहे याला प्रतिसादसुद्धा अतिशय चांगला मिळालेला आहे. सर्व गणातून चांगले खेळाडू आता इथे येत आहेत. आता आपल्याला जर बघितलं तसं तर शिराळा मतदारसंघात 48 गावात असणारे गण किंवा शिराळ्यात असणारे गण ह्या गणमध्ये ज्या मुलांना आपण कुठं बघू शकत नव्हतो खेळताना त्यांचा खेळ बघता येत नव्हता त्या सर्व मुलांचा खेळ इथं बघता आला. ह्याबद्दल मी पहिल्यांदा भाऊंचा आभार मानतो. तर आमदार चषक ही स्पर्धा इथून पुढं आता कंटिन्यूच राहणार आहे. भाऊंचं तसं आमचं बोलणं झालेलं आहे. आपण पुढच्या वर्षी ह्यापेक्षा पहिल्यांदाच आपण ही स्पर्धा ठेवलेली आहे आणि पहिल्यांदाच आपण नियोजन अतिशय चांगलं झालेलं आहे. ह्याच्यात सुद्धा आपण जास्तीत जास्त नियोजन अजून चांगलं कसं करता येईल हे बघायचं आहे. पुढच्या वर्षी आपण जास्तीत जास्त डे नाईट स्पर्धा कशा घेता येईल हा आपला विचार आहे आणि त्या दृष्टीनं आपण त्या स्पर्धा आपण ठेवणार आहे. असंच भाऊंच्या पाठीशी सर्व राहूया आणि भाऊंच्या परत भाऊंना आमदारकीचा गुलाल लावूया एवढंच मी बोलतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद मान्यवरांचा आभार. आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सानपन्नावा मुख्य व्यासपीठावरती आणि या सामन्याचा आपण आनंद घ्या. वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि सत्र क्रमांक 2चं धावतं वार्तांकन ऐकूया किरण मस्कर सरांचा आवाज. थँक्यू सो मच निलेशजी मडेकर सर यांना तुम्ही टॉस का बॉस इथून ऐकलं आणि अर्थातच सेकंड इनिंगला सुरुवात करूया. मी विनंती करेल लवकर फास्ट सुरुवात करा. आज पण गरम जास्त होत आहे. यावेळी आपण पाहिलं तर बॅटीची अगदी लिडिंग एज डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते. एका साईडला आपण पाहिलं तर दीपक कांबळे, दुसऱ्या साईडला अर्जुन ही पेअर मैदानामध्ये दाखल झाले. अमर गायकवाड गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाखल झाला. दीपक कांबळे आणि अर्जुन म्हणजे आपण पाहिलं तर अर्थातच वाकुटे टीम या टीमचे दोन्ही आपण पाहिलं तर महत्वाचे बॅटर आहेत, महत्वाचे खेळाडू आहेत आणि दोघांना आपण पाहिलं तर यावेळी जबाबदारी जरूर आहे कारण की तब्बल 37 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय.
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे, चेंडू गॅदर केला, हातातून निसटला, मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर बॅकअपसाठी हा चेंडू जरूर अडवला गेला. पुन्हा यावेळी आपण पाहिलं तर एक सिंगल चिकी धाव कंप्लीट केली आहे. 37 धावेचं टार्गेट. एका साईडला कंदूर पंचायत समिती गट आहे, दुसऱ्या साईडला वाकुटे पंचायत समिती गट आहे. या दोन टीम मध्ये होणारी मॅच प्रेक्षकांसाठी खूप महत्वाची ठरली आहे, महत्वाची राहिली आहे. ओहो, खाली राहिला, थोडासा खाली राहिला. फलंदाजाने मनामध्ये जी उंची ग्राह्य धरली होती त्याच्या विरोधामध्ये पहा, गोलंदाजाला अगदी शूज पासून आता वरती थोडासा आणला जाईल, मग त्याचा फेस दाखवला जाईल. ही ओमचा MTC आणि नीरज जो कॅमेरामॅन आहे तो अशा पद्धतीने कॅमेरा वर्क करतो. ही पद्धत आहे, प्रत्येकाची पद्धत वेगळी. काम असं करा की अगदी काम बघितल्या नाव निघालं पाहिजे, आणि नाव असं करा की नाव घेतलं की काम झालं पाहिजे. ओमसाई MTC खूप छान काम. 2 धावसंख्या स्कोर कार्डवरती. 3 चेंडूचा खेळ झाला, 3 अजूनही बाकी आहे. बराचसा वेळ तुम्ही लावताय, तो आता थोडा कमी लावा. गती परिवर्तन ओहो, फटका चांगला खेळून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला कार्पेटला आग लावत गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या जवळ अडला गेलाय, थांबला गेला, स्टॉप झाला. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या गेल्यात. आतापर्यंत 2 अडचणी आहे. बऱ्याच वाटा अडल्या जातात नैसर्गिक पद्धतीने. वाटेवरती काटे टाकणारे पण आपले. आणि सध्या आपण पाहिलं तर कॉमेंटेटरची नावं देखील ओमसाई MTC ने खाली नमूद केलेत. किरण मस्कर, निलेश मर्डेकर, थँक्यू सो मच. अक्षय शेठ मात्र 81-82 4 धाबा स्कोर कार्डवरती. यॉर्कर खोदून काढायचा प्रयत्न सुरेख ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. 1 सेकंड बाउन्स. 4 धाबेसाठी चौकार. वॉर्ड स्ट्रोक. 4 धाबा येतात. या चौकारानं धावसंख्येला आकार आला, उकर आला, चमकली गेली, बनली गेली, सजली गेली, पॉलिश झाले धावसंख्या. 5 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या आहे 8 लॉस ऑफ द 0 विकेट. बॅटिंग करते वाकुडे पंचायत समिती गट. शेवटचा चेंडू, एक चेंडू बाकी आहे. अमर गायकवाडचा हात खोलले दीपक कांबळेने. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर कंटिंग ऑफ द साऊंड आवाज आला अमरकडच्या घशामधून, आणि दॅट्स कॉल्ड कंटिंग ऑफ द साऊंड. त्यानंतर चेंडू बॅट स्विंग झाली. चेंडू बॅट इन पॅडच्या मधून अगदी एखाद्या बेडातून नाग जसा निघून जावा तसा चेंडू वेगानं निघून गेला, आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या आहे 8 लॉस ऑफ द 0. ओहो, चेंडू टर्न झाला थोडासा हवेमध्ये. पहा, रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्हाला बघायला भेटेल चेंडू कसा टर्न झाला. सॅड अँगल, प्रसन्न भोईरचा अँगल दाखवला जातो, साइड अँगल. आणि चेंडू थोडासा आपण पाहिलं तर यष्ट्यांच्या वरून फुंकर मारत गेला. वड कॅमेरा बघ, खूप छान. चला स्पीडअप घ्या टीम, मी विनंती करेल टीम थोडासा स्पीडअप घ्या प्लीज, कारण की संतोष आज पण गरम होते, आणि असं म्हटलं जातं जास्त गरम व्हायला लागलं की पावसाचा अंदाज थोडासा दिसतो. हे चेहरा सध्या दाखवला जातो, हावभाव दाखवले जातात. इंटरनॅशनल मध्ये असे हावभाव दाखवले जातात. हे अमर गायकवाडचे हावभाव पहा, चेहरा त्याचा काय बोलतो, तो कशा पद्धतीने या मॅच मध्ये स्पर्धेमध्ये त्याची चेहरापट्टी वाचण्याचा खऱ्या अर्थानं मदत इथे होते. चला स्पीडअप घ्या. गोलंदाजीसाठी महादेव कदम. झाडाखाली जे आमचे कॉलेज मित्र परिवार उभा आहे, थोडंसं मागे सरकलं तर बरं होईल, कारण की तिथे चेंडू पडल्यानंतर तिकडे आला तर तिथे अडचण होईल. थँक्यू सो मच. यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पाठीपती सरळ आला नाहीये. एक धाव इथे कंप्लीट झाल्या. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 9 या आकड्यावरती जाते. महादेव कदम सध्या बॅटिंग गोलंदाजीसाठी आला, मात्र दीपक कांबळे सध्या चेंडू चेक करतोय. आता चेक बाउन्स होईल की डिपॉझिट होईल, लेट्स सी. बरेचसे फलंदाज असे चेंडू चेक करतात, कारण की तो चेंडू ओला नाहीये ना, त्या चेंडूला कुठला डाग पडला नाहीये ना, आणि तिथून पुढे त्यांची रणनीती ठरते. एक दुसरा अमर गायकवाड गोलंदाजाच्या कानामध्ये मंत्र देतोय, कुजबूज करतोय, कान मंत्र देतोय. ऐकावं जनाचं, करावं मनाचं, असं म्हटलं जातं. महादेव कदमचा इथून पुढे येणारा चेंडू वेगळा असेल, कारण की अमर गायकवाडने काहीतरी कान मंत्र दिलाय. दुसऱ्या साईडला दीपक कांबळे देखील तयार आहे. सुरेख फटका, डीप मिड विकेट आहे. खेळाडू लाल्या होता, चेंडू गॅदर केला, फटका चांगला होता. यावेळी मात्र शॉर्ट ऑन पूल केला होता, क्रॉस बॅटेड होता, फ्लाइटेड गेला. थोड्या वेळासाठी असं वाटलं चेंडू निघून जातोय. ही परिस्थिती आहे. चेंडू पडल्यानंतर अगदी आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, आणि अशावेळी ताकद लावावी लागते, ताकद दाखवावी लागते. हा खेळ आता ताकदीचा आहे. 10 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली गेली आहे. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. तब्बल सेकंड ओव्हरचे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओहो, यावेळी फटका थोडासा फसला गेला. चेंडू हवेमध्ये मात्र अगदी
डिक्लेअर रिजनच्या जवळ जातोय जिथे एक धाव कंप्लीट केली जाते. परों को खोल जमाना उड़ान देखना चाहता है, परों को खोल जमाना उड़ान देखना चाहता है, यू जमीन पे बैठ के क्यों आसमान देख रहा है. हे म्हणायला हरकत नाही, कारण की आता हात खोलायला लागतील, पर खोलायला लागतील. जमिनीमध्ये बसून आकाश बघून आता फायद्याचं नाहीये, आता हात खोलावे लागतील. यावेळी देखील सरळ ड्राइव्ह व्ही शेप बॉल बॅक ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न खेळाडू अमर गायकवाड त्याच्या डोळ्यासमोरून जातोय. टाटा बाय बाय, सीमा रेषे पार. अप्रतिम फटका, चौकार. काय फटका खेळला, वेगानं गेला. एखाद्या बंदुकीतून जशी गोळी निघावी, एका धनुष्यातून जसा बाण निघावा, तसा चेंडू कार्पेटला आग लावत गुदगुल्या करत निघून गेला. दीपक कांबळेची ही स्ट्रेंज आहे, ही ताकद आहे आणि हा फटका त्याचा A1 क्वालिटीचा होता, जो अमर गायकवाडच्या डोळ्यासमोरून टाटा बाय बाय करत गेला. चौकार. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 15-15. 15 धावा, 37चं टार्गेट आहे. थोडासा स्पीडअप आपल्याला करावाच लागेल मॅच मध्ये. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओहो, आवाज आलाय. मोठा फलंदाज दीपक कांबळे बॅक टू द डकआउट, कॉट बिहाइंड द विकेट. नाराज असेल दीपक कांबळे, चेहरा त्याचा थोडासा शांत झाला. 8 चेंडू 12 धावा त्यानं केला. 150च्या स्ट्राईक रेटनं. षटकार नव्हते, 2 चौकार होते, 3 इम्पॉर्टंट होते. मात्र दीपक कांबळेची विकेट महादेव कदमने अखेरीस मिळवले आणि अप्रतिम कॅच विकेट कीपरने पकडली. वॉट अ कॅच. 37 धावेचं टार्गेट, 37चं टार्गेट आहे. 15 धावा स्कोर काढवती सजल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ झाला. यानंतर समीकरणाकडे आपण वळणार आहोत. 1 चेंडू अजूनही बाकी आहे, ओव्हर क्रमांक 2चा. तेरा चेंडू अजूनही 22 धावा विजयासाठी हव्यात. 13 चेंडू 22 धावा, म्हणजे हा चेंडू महत्वाचा आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला, अजय माने. आणखीन एक अष्टपैलू, आणखीन एक मोठं नाव मैदानामध्ये दाखल झालं. मात्र दुसऱ्या साईडला महादेव कदम, दोघेही कमी नाहीयेत. चेंडू फटला, थोडासा कट झाला. आणखीन एक अपील करण्याचा प्रयत्न, दबाव टाकण्याचा प्रयत्न. ही आहे स्ट्रेंज, ही आहे ताकद. विकेट कीपर सांगतोय नाही लगा भाई. महादेव कदम सांगतोय हो नाटक करतोय. हीच तर स्ट्रेंज आहे, हीच तर स्ट्रेंज आहे, ही स्ट्रॅटेजी आहे. दहशत टाकण्याचे बरेचसे पर्याय असतात, त्यातला एक बाहेर काढला. 2 षटकांचा खेळ संपला. 15 धावसंख्या स्कोर काढवती सजली गेली आहे. 1 विकेट आतापर्यंत माघारी गेला. 12 चेंडू 22 धावेची गरज. 12 चेंडू 22 धावा, 22 धावा 12 चेंडू, हे समीकरण आता या मॅच मध्ये ओव्हर क्रमांक 3 इम्पॉर्टंट असेल. कारण की संतोष चव्हाणचं आपण लक्ष दिलं, पहिल्या इनिंग मध्ये ओव्हर क्रमांक 3 विनोद मानेने 3 धावा दिल्या होत्या, तिथे मॅच स्टॉप झाली होती. पायामध्ये बेड्या तिथे ठोकल्या होत्या. आता या मॅच मध्ये ओव्हर क्रमांक 3 इम्पॉर्टंट आहे. इथे जर पायामध्ये बेड्या ठोकल्या तर मॅच चांगली बनेल. लाल्या आलाय गोलंदाजीसाठी, सुशांत पाटील. लाल्या, बरोबर ना? थोडासा स्पीडअप घ्या प्लीज, टीमला विनंती आहे, कारण की आज देखील मॅचेस कंप्लीट करायचे कुठल्याही व्यत्ययाशिवाय. बारा 22. यावेळी देखील आपण पाहिलं मिड विकेट रिझन. चेंडू अगदी त्यांच्या डोक्यावरून डीपचा खेळाडू वेगानं येतोय. अमर गायकवाड चेंडू गॅदर केलाय, फेकतोय. 1 धावी ते कंप्लीट होते. यावेळी देखील आपण पाहिलं तर सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे, फेकी केली, तो पण फसला जाऊ शकतो. ओहो, काय घडलंय. गरज होती का या एका धावेची? गरज होती का? ती धाव कंप्लीट केले. आता मॅच मध्ये रंगत येते, कारण की हा थ्रो आपण पाहिलं तर सरळ एस्टॅन पर्यंत होणं गरजेचं होतं. दुसऱ्या साईडला संतोष सुशांत पाटीलला हा चेंडू एस्टॅनला लावणं गरजेचं होतं. मात्र 1 धाव कंप्लीट केले. 1 रन तुमने चुराया जो सनम. 17 धाव संख्या. गती परिवर्तन. चेंडू पडतोय, कट होतोय, काटा बदलतोय, कोण बदलतोय, मार्ग बदलतोय, प्रवाह बदलतोय, दिशा बदलतोय. हवेमध्ये हेळकावा घेणारा चेंडू फलंदाजाला फसवून चकित करून निघून जातोय. ही गोलंदाजी आहे. चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट फिरवलेत. 9 चेंडू 20 धावेची गरज. 1 बाउन्स म्हणून दंडित केले आता सुशांत पाटीलला.
यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एक धाव आली आहे, पुन्हा एक धाव. आता टीमची टोटल आपण पाहिली तर 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. तब्बल 4 चेंडूचा खेळ झाला, एक चेंडू अजूनही बाकी आहे. यॉर्कर क्रिकेटचं अस्त्र बाहेर काढलं. 22च्या स्वरूपामध्ये डिक्लेअर मध्ये एक धाव जाते. भल्या भल्या फलंदाजांना चारी मुंड्या चित करणारा यॉर्कर बाहेर निघाला सुशांत पाटीलचा. या ओव्हरमध्ये धावा आलेत आतापर्यंत फक्त 4. म्हणजे ही ओव्हर इकॉनॉमिकल राहिले, ही ओव्हर कंजूस राहिले. या ओव्हरमध्ये पायामध्ये बेड्या ठोकल्या, ब्रेक लावला, हँड ब्रेक खेचला. वंटिको गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, पुन्हा एकदा फिंगर रोल फसवला. अप्रतिम गोलंदाजी सुशांत पाटील लाल्याची. कारण की या मॅच मध्ये ही ओव्हर गेले फक्त 4 धावेची. म्हणून संतोष चव्हाण आपण चर्चा केली. टीमची टोटल आहे 19 धावा स्कोर कार्डवरती सजलेत आणि समीकरण तुमच्या समोर आम्ही घेऊन येतो. 6 चेंडू 18 धावेची गरज. 6 चेंडू 18. व्हॉट अ मॅच या. म्हणजे 6 चेंडू 18 धावा. षटकार चौकाराच्या भाषेत जर बोलायला गेलं तर 6 चेंडू 18 धावा, 18 धावा 6 चेंडू, 6 चेंडू 3 षटकार, 3 षटकार 6 चेंडू, 6 चेंडू 5 चौकार, 5 चौकार 6 चेंडू. साधं सोपं सरळ गणित. 19 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. व्हॉट अ मॅच. रंगली मॅच, बनली मॅच, बनवली मॅच, घडली मॅच, घडवली जाते मॅच. या मॅच मध्ये पायामध्ये बेड्या ठोकल्यात एका साइडला सुशांत पाटीलनं, मात्र दुसऱ्या साइडला संदीप गायकवाड आलेत गोलंदाजीसाठी. या मॅच मध्ये अजय माने हात खोलतील का की अर्जुन या मॅच मध्ये पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला जातोय. जिथे आपण पाहिलं तर अगदी खेळाडू आहे. मिड विकेटचा चेंडू गॅदर केला. आता 5 चेंडू 17 धावा. तुमच्या यशापेक्षा जास्त चर्चा तुमच्या संघर्षाची झाली पाहिजे. यावेळी सुरेख फटका A1 क्वालिटीचा. A1 येतोय. हाय अँड हँडसम षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. काय फटका खेळला. मैं झुकेगा नहीं साला, हे मात्र जरूर सांगितलं या फटक्यानं. आणि तिथे आपण पाहिलं तर 1 2 3 खेळाडू आता गोलंदाज संदीप गायकवाड यांच्या जवळ आले. प्रत्येक जण काही ना काहीतरी सांगतोय, कान मंत्र देतोय, चर्चा करतोय. अखेरीस फटका अजय मानेनं हात खोललाय. हम भी किसी से कम नाही. दे दनादन, गे चक्का. व्हॉट अ स्ट्रोक. काय फटका खेळला. खेळात हरला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे माझ्या जीवनातला सर्वात कठीण खेळ होता. ही स्पोर्ट्स लवर्स यांच्या माध्यमातून कमेंट दिली आहे, ती कमेंट आपण वाचतोय. थँक्यू सो मच. आता ओम साई MTC कमेंट्स देखील दाखवते. छान कमेंट्स आता येऊ देत. तुमच्या कमेंट्स आम्ही लाईव्हला दाखवणार आणि त्या तुमच्या नावानुसार त्या वाचल्या जाणार. आता कमेंट्स चालू होतील. 4 चेंडू 11. वड मॅच यार. 4-11 मॅच बनली. एक होता षटकार, तिथे मॅच बनली. एक चेंडू तुम्हाला राजा बनवू शकतो आणि खरं आहे. यावेळी देखील हवेमध्ये ओहो, यावेळी अगदी 2 धावा कंप्लीट केलेत. कदाचित या कॅच नंतर मॅच थोडीशी बनली जाईल का, बनवली जाईल का. पळून काढायच्या आहेत धावा. या प्रत्येक वेळी पळून काढायचे धावा. फसला गेला थोडासा. 3 चेंडू आता 9 धाब्याची गरज. संपूर्ण टीम आता अजय मानेकडे आशेचा किरण अपेक्षेने आशाभूत नजरेनं पाहतोय. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र किरण मस्कर सर, पश्चिम महाराष्ट्राचा घोडाबाज निलेश मर्डेकर सर, समालोचन अप्रतिम, लाईव्ह टेलिकास्ट ओम साई MTC विजय रेटरेकरची कमेंट आहे. थँक्यू सो मच. यावेळी देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा. मॅच बनली मॅच. आता 3 चेंडू 8 धावेची गरज. कुठे होती मॅच, कुठे आणली मॅच, याला बोलतात हाय व्होल्टेज मुकाबला. कलगीतुरा तुतू मेमे रणधुमारी रणसंग्राम पैसा वसूल मॅच. एका साइडला जिंकण्याचा आनंद, दुसऱ्या साइडला हारण्याची भीती. या दोघांच्या मध्ये आमची बिचारी खेळपट्टी. मॅच बनली. 3 चेंडू 8. नाद निराळा 32 खूप छान आयोजन. प्रकाश नांगरे यांनी कमेंट केली. फुलटॉस चेंडू सरळ बॅटिंग करण्याचा प्रयत्न. यावेळी देखील आपण पाहिलं तर खेळाडू वेगाने येतो. चेंडू गॅदर केला, एकदा कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न तो पण फसला जाऊ शकतो. चेंडू पकडला. व्हॉट अ फील्डिंग अँड व्हॉट एफर्ट्स. 2 धावा कंप्लीट केलेत. 2 रन तुमने चुराया जो सनम. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. आता 2 चेंडू 6 धावेची गरज. व्हॉट अ मॅच.
2 चेंडू 6 धावा. दमदार नियोजन आमदार चषक 2024. विजय रेटरेकर, थँक्यू सो मच फॉर कमेंट. 2 चेंडू 6. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू 6 धावा 6 धावा. 2 चेंडू 2 चेंडू 1 षटकार 1 षटकार. 2 चेंडू 2 चेंडू 2 चौका 2 चौका 2 चेंडू. व्हॉट अ मॅच यार. अजय माने स्टार ऑफ 32. अमित पाटील, थँक्यू सो मच फॉर कमेंट. यावेळी देखील चेंडू पडला, टर्न झाला, काटा बदलला, शरीराचा वेध घेतोय. ई कला ई मॅच. बोलाताना तुमच्या पेट्रोलचा पैसा वसूल होईल बोललो होतो. आता 1 चेंडू 5 धावा. बाहुबली मध्ये कटप्पा जेवढा महत्वाचा होता ना, बाहुबली मधला कटप्पा जेवढा महत्वाचा होता, या मॅच मध्ये टप्पा तेवढाच महत्वाचा आहे. टप्पा चुकला, कार्यक्रम होताना बघायला भेटेल. 1 चेंडू 5 धावेची गरज. व्हॉट अ मॅच यार. मॅच जर टाय होतीये तर 1-1 गुण आहेत, लक्षात घ्या. 1 चेंडू 5. व्हॉट अ मॅच यार. प्रेक्षकांना काय बघायचे, अशीच मॅच बघायचे. फायनल कशी असेल, फायनल अशी असेल आणि फायनल अशीच असावी. आमदार चषक 2024. 1-5. स्ट्राईकला सध्या आपण पाहिलं तर अर्जुन आहे. 1-1 गुण. जर मॅच टाय होते तर 1-1 गुण. 1-5. 1 चेंडू 5. टप्पा चुकतोय, कार्यक्रम होतोय. या मॅचची दगदग आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न सुरू. काय घडलंय. अर्जुन 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 काय कमबॅक केलाय, काय कमबॅक केलाय अर्जुन. त्याचं नाव आहे, स्क्रीनवरती पाहताय. एका साइडला अर्जुन, दुसऱ्या साइडला अजय माने. एक दिल आहे, दुसरी धडकन आहे, दोनों जान आहे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. संपली नाही मॅच, संपली नाही मॅच. पूर्णपणे खेचून नेलाय, घास घेतलाय, तोंडातला घास खेचून नेलाय. एखादा ब्रेकअप परवडेल, पण या मॅचेस नाही परवडत. काय मॅच खेळला, अप्रतिम. मजा आली या मॅचने. आमचे सचिनजी शेटे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. एका साइडला अर्जुन, दुसऱ्या साइडला अजय माने. एक दिल आहे, दुसरी धडकन आहे, दोनों जान आहे. लाजवाब आहे, क्लास आहे. वा 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 वा, काय खेळ बघायला भेटला, मजा आली. मात्र दुसऱ्या साइडला